तर सगळे निकष बाजूला ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी देखील मागणी ठाकरे यांनी केली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत केली पाहिजे अशी देखील मागणी ठाकरे यांनी केलेली आहे। यावर एकनाथ शिंदे यांनी देखील पलटवार केलाय। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय। शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। जनता संकटात आहे, खड्ड्यात घाला तुमच्या सौन्या, पण त्यांना पहिले मदत द्या। मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही, कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे।